ते जे म्हणताय विकास झाला, त्याला विकास म्हणावं की फक्त नाही का पावडर लाली म्हणावं? स्वबळावर लढणं हा त्यांचा पक्षाचा आणि त्यांचा व्यक्तिगत निर्णय, राजकीय निर्णय असू शकतो. मात्र जो काही विकास झालाय असं तुम्ही म्हणताय, तर तो मी नाही ते म्हणताय असं ते जे म्हणताय विकास झाला, तर आपण बघितलंय का अनेकांनी त्याच्यावर मत व्यक्त केलेलं आहे. जो काही विकास आहे त्याला विकास म्हणावं की फक्त नाही का पावडर लाली म्हणावं असा विषय आहे. विकास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दृष्टिकोनातून कोणाला तरी चांगला रस्ता दिला म्हणून विकास झाला. विकासाचा भाग असू शकतो रस्ता, गावातली स्वच्छता झाली, स्टँड चांगलं झालं, बाजारतळ चांगलं झालं, हा विकासाचा भाग असू शकतो. पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दृष्टिकोनातून हा विकास नाही. विकास तेव्हाच होईल जेव्हा शेतकरी सदन होईल, कामगार सदन होईल आणि त्याला त्याच्या हक्काचं नेतृत्व मिळेल, त्याचे विचार मांडता येतील, भ्रष्टाचार मुक्त हे सगळं दिसेल. का आपण बघतोय का भ्रष्टाचाराचे आरोप पण होत आहे, त्याच्यावर बोललं पाहिजे त्यांनी, त्यांचे आरोपाचं खंडन केलं पाहिजे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर जिथं भ्रष्टाचार होतोय असे आरोप होत आहे, जिथं आजही अकोल्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाली, आत्ता एक आत्महत्या मागं झाली, शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव मिळत नाहीये, तुम्ही हे सांगताय, याला विकास म्हणणं मला योग्य वाटत नाही. जोपर्यंत शेतकरी सुखावला जात नाही, जोपर्यंत कामगाराला त्याच्या कष्टाचा मोबदला मिळत नाही, त्याशिवाय विकास झाला हे मी मान्य करणार नाही. हे सगळं भूलभुलाई आहे. बरोबर, तुम्ही लाडक्या बहिणीचं मी जाणीवपूर्वक उदाहरण देईल. लाडक्या बहिणीला पगार मिळावा म्हणून कुठेही आंदोलन झालेलं नव्हतं, कुठेही मोर्चा झालेला नव्हता. मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी प्रचंड लढा दिला जातोय. शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव मिळाला यासाठी प्रचंड लढा उभारला जातोय आणि ते करणं महत्त्वाचं आहे. बरोबर, त्याला आपण विकास म्हणू का शेतकरी कर्जमुक्त झाला. बरोबर, त्याला परत कर्ज घ्यायला लागलं नाहीये, शेतकऱ्याला त्याच्या मालाला हमीभाव मिळाला, ही गरज आहे. तुम्ही त्याला वारंवार का तुकडे टाकताय? बरोबर आहे का नाही? त्याला विकास कसं म्हणायचं आम्ही? बरोबर, गरजेच्या आहेत त्या गोष्टी, गरजेच्या नाही आहेत. म्हणजे गरजेच्या गोष्टी आणि विकासाच्या गोष्टी याच्यामध्ये काहीतरी अंतर आहे आणि त्याच्याशिवाय विकास मान्य नाही. त्यामुळं मी मानत नाही हा विकास झालेला आहे. तर हा विकास नसून ही फक्त एक निवडणुकीपुरती केलेली नाही का उपाययोजना आहे आणि तेवढंच त्याच्यातून लाभासाठी केलेली उपाययोजना, याच्यापेक्षा त्याचा वेगळा अर्थ नाही.